Morning students, today we are going to see topic solubility of liquid in liquid from chapter solubility of drugs. At the end of this PPT, you will get to know about what is solubility of liquid in liquid, what are the factors affecting it, then what is binary solution, what is ideal solution and what is a real solution or non-ideal solution. So let us go with our first point, that is solubility of liquid in liquid. When liquid is dissolved in liquid, it is termed as solubility of liquid in liquid. We have already seen what is solubility of gas in liquid, where gas was used as solute and the liquid was used as a solvent. So here both the liquids are used and they are mixed together. So three conditions may occur when liquids are mixed, that is, first is completely miscible, second is immiscible and third is partially miscible. जेव्हा आपण दोन किंवा दोनपेक्षा जास्त लिक्विड्स घेतो त्यांना मिक्स करतो तेव्हा या तीन कंडिशन्स ऑकर होतात. पहिली कम्प्लिटली मिसिबल, वेअर देर इज युनिफॉर्म मिक्सचर ऑफ द कंपाउंड और द लिक्विड्स, that is they are fully mixed into one another. Example, water and ethanol, where both are polar, so they get easily miscible. Next is immiscible, which means that they are not mixed into one another. Example is water, which is polar, and benzene, which is non-polar. Third is partially miscible, that means they are mixed in less proportion. Example, ether, that is slightly soluble, and water, which is polar. Then what are the factors affecting solubility of liquid in liquid? There are number of factors affecting solubility of liquid in liquid. They are nature of solvent, pressure and temperature. आपण आधी पण बघितलेलं आहे सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विडमध्ये नेचर ऑफ सॉल्व्हेंटचं, की लाईक डिझॉल्व लाईकचा प्रिन्सिपल ते फॉलो करतो. जर पोलार सोल्यूट असेल तर पोलार सॉल्व्हेंटमध्ये डिझॉल्व होणार. तसंच इथे पोलार लिक्विड हे पोलार लिक्विडमध्ये डिझॉल्व होणार आणि नॉन पोलार लिक्विड हे नॉन पोलार लिक्विडमध्येच डिझॉल्व होणार. देन नेक्स्ट इज प्रेशर. प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सोल्युबिलिटी, म्हणजे जर आपण प्रेशर वाढवलं लिक्विड्सवरचं तर ते लवकर हे होतात, सोल्युबल होतात. मीन्स सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर. अँड लास्ट इज टेम्परेचर, विच सेज दॅट सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. म्हणजे जर आपण टेम्परेचर इन्क्रीज केलं किंवा आपण हीट अप्लाय केली दोन लिक्विड्सवर तर ते लवकर मिसिबल होतात किंवा सोल्युबल होतात. द नेक्स्ट पॉईंट इज बायनरी सोल्युशन. हिअर द टर्म बायनरी इट सेल्फ सजेस्ट दॅट बाय मीन्स टू. बाय म्हणजे दोन, म्हणजेच बायनरी म्हणजे दोन लिक्विड्सपासून बनलेलं सोल्युशन. दॅट इज वेन टू लिक्विड्स आर मिक्स टुगेदर द सोल्युशन फॉर्म्ड इज कॉल्ड एज बायनरी सोल्युशन. When two or more liquids are mixed together, they form miscible liquids, partially miscible liquid and immiscible liquid. आपण आधीच बघितलं की मिसिबल आणि पार्शियली मिसिबल आणि इममिसिबल लिक्विड काय आहे. सो example of this binary solution can be given with pharmaceutical solutions that are elixir, lotions, sprays, aromatic water. हे सगळे बायनरी सोल्युशनचे एक्झाम्पल्स आहेत. आपण या डायग्रामवरून एक्झॅक्ट एक्सप्लेन करू शकतो प्रोसेस. जर आपण सॉल्व्हेंट ए आणि सॉल्व्हेंट बी घेतलं आहे तर हे दोन्ही मिक्स केल्यावर हे दोन्ही सॉल्व्हेंट्स मिसिबल लिक्विड्स फॉर्म करतील किंवा पार्शियल मिसिबल असतील किंवा मग इममिसिबल असतील. आता पार्शियली मिसिबल आपण डीपमध्ये बघूयात की दे फॉर्म टू इममिसिबल लिक्विड लेयर्स, ईच ऑफ विच इज सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ वन लिक्विड इन अनदर. The mutual solubility of partially miscible liquids being temperature specific is affected by temperature, and dielectric constant also affect the solubility. Example is phenol water system. आता पार्शियल मिसिबल लिक्विड्स म्हणजे काय की जेव्हा हे दोन इममिसिबल लिक्विड्स किंवा जेव्हा दोन लिक्विड्स आपण मिक्स करतो तेव्हा जर ते पार्शियली मिसिबल असतील तर ते एक लेअर फॉर्म करतात. ही अशी एक लेअर फॉर्म करतात, त्या लेअरला आपण कॉन्ज्युगेट लेअर म्हणतो. आणि हे टेम्परेचरनी पण इफेक्ट होतो, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटनी पण सोल्युबिलिटीवर इफेक्ट होतो. तर आपल्याला जेव्हा पार्शियली मिसिबल लिक्विडचे नोट येतात तेव्हा आपण त्याच्यामध्ये फिनॉल वॉटर सिस्टीमचे एक्झाम्पल लिहिणं मस्ट आहे. सो व्हॉट इज फिनॉल वॉटर system? Phenol and water when mixed together they do not get mixed completely and they form a layer between them that is called as conjugate layer. But when you apply temperature to the system, at a point the layer starts disappearing and the two liquid gets mixed completely. That temperature is called as conjugate temperature. Now let us see some definitions. What is conjugate layer? The layer that separates two solutions or layers is called as conjugate layer. Then conjugate temperature, the temperature at which the conjugate layer disappear and two liquid mix is called as
कॉन्जुगेट टेम्परेचर. म्हणजे इथे बघा, जर आपण फिनॉल आणि वॉटर हे मिक्स केले तर ते एक लेअर फॉर्म करतात, मध्ये इमिसिबल लेअर फॉर्म केलं, त्या लेअरला आपण कॉन्जुगेट लेअर म्हणतो. आणि जर आपण ह्याला टेम्परेचर अप्लाय केलं किंवा हीट अप्लाय केली तर एका पॉईंटला ही जी इमिसिबल लेअर आहे ती डिसअपियर होते आणि फिनॉल आणि वॉटर हे मिक्स होतात. तर त्या टेम्परेचरला कॉन्जुगेट टेम्परेचर म्हणायचं. आणि जेव्हा हे पार्शियली मिसिबल लिक्विड्स मिक्स होतात तर त्या सोल्युशनला कॉन्जुगेट सोल्युशन म्हणायचं. सो विल कीप इन माइंड व्हॉट इज कॉन्जुगेट लेअर, व्हॉट इज कॉन्जुगेट सोल्युशन, व्हॉट इज कॉन्जुगेट temperature. Whenever you write short note on partial miscible liquids, you have to consider all these points and you have to write it. Then what is three component system? When there is addition of third component in binary solution, the three component system is formed. म्हणजे जर आपण बायनरी सोल्युशन घेतलं, आपण त्याच्यामध्ये थर्ड कंपोनंट ॲड करतोय तर त्याला थ्री कंपोनंट सिस्टीम म्हणतात. फॉर एक्झाम्पल, जर आपण फिनॉल वॉटरमध्ये सक्सिनिक ॲसिड ॲड केलं तर ती थ्री कंपोनंट सिस्टीम झाली. आणि जो आपण थर्ड कंपोनंट ॲड करतो आहे किंवा जो आपण फॉरेन कंपोनंट ॲड करतो आहे, जर तो एकाच लिक्विडमध्ये म्हणजे त्या दोन्हीपैकी एकाच लिक्विडमध्ये जर सोल्युबल असेल तर त्यांची म्युच्युअल सोल्युबिलिटी कमी होते. आणि जर तो हे थर्ड कंपोनंट जर दोन्ही लिक्विडमध्ये डिझॉल्व असेल, सोल्युबल असेल, त्यांची म्युच्युअल सोल्युबिलिटी इन्क्रीज होते. सो इट इज गिवन दॅट इफ ॲडेड कंपोनंट इज सोल्युबल इन ओनली वन लिक्विड, then the mutual solubility is decreased. Whereas if added component is soluble in both liquid, then the mutual solubility is increased. This was all about what is binary solution. Now let us go with what is ideal solution. Ideal solution is the solution in which there is no change in properties of component other than dilution when they are mixed to form solution. In simple words, we can say that ideal solutions is the solution in which there is no change in properties of the component. Now let us see what are the properties of ideal solution that must be followed by a solution to form a ideal solution. म्हणजे जर ह्या प्रॉपर्टीज खालच्या एखाद्या सोल्युशनमध्ये असतील तर त्यांना आपण आयडियल सोल्युशन म्हणू शकतो. What are that? Components must have same structure and same polarity. We have already explained that if both the liquids are polar, they get easily soluble or dissolve. So this must be followed by the solution. Then the next point is they must not be additive, that is the volume must not change after mixing. म्हणजे आपण जर दोन सॉल्वेंट्स मिक्स करत आहोत तर त्यांचा जो व्हॉल्यूम आहे तो जास्त झाला नाही पाहिजे. म्हणजे जर एखादी गोष्ट आपण 1 लिटर घेत आहेत, सॉल्वेंट ए 1 लिटर घेतलं, सॉल्वेंट बी 1 लिटर घेतलं, तर त्यांचं टोटल व्हॉल्यूम 2 लिटरच राहायला पाहिजे, त्याच्यामध्ये इन्क्रीज और डिक्रीज नाही झालं पाहिजे. देन नेक्स्ट पॉईंट इज नो हीट इज ॲब्झॉर्ब्ड, देन नो हीट इज इव्हॉल्व्ड, no bond formation and no bond breaking. Means there should not be heat absorbed, no heat evolution and no bond formation or bond breaking. म्हणजे काही रिॲक्शन्समध्ये किंवा जेव्हा आपण काही लिक्विड्स मिक्स करतो तेव्हा त्यांच्यामधून हीट रिलीज होते किंवा हीट ॲब्झॉर्ब होते, तर आयडियल सोल्युशन्समध्ये असं काही झालं नाही पाहिजे. सो दिस आर द प्रॉपर्टीज ऑफ आयडियल सोल्युशन. देन आयडियल सोल्युशन फॉलो रोल्स लॉ ॲट ऑल कॉन्सन्ट्रेशन्स. देन डायल्यूट सोल्युशन्स हॅव very less amount of solute compared to solvent. These solutions are referred as ideal solutions. Now we know what are dilute solutions. Dilute solutions मध्ये खूप कमी amount of solute असतं सॉल्वेंटपेक्षा, तर आपण डायल्यूट सोल्युशन्सला पण आयडियल सोल्युशन्स म्हणू शकतो. So let us see here example. We took 1 liter of benzene, 1 liter of toluene, that forms 2 liter of benzene toluene. Here no heat is evolved, no heat is absorbed, there is no volume change. So this is the example of ideal solution. You can write the example of benzene toluene solution in ideal solution. Now the last point, that is non-ideal solution or real solution. Non-ideal solution can also be said as real solutions, and they are exact opposite of ideal solutions, that they show change in total volume of solution. Non-ideal solution does not follow Rolle's law. They show change in total volume of solution upon mixing different components. There is absorption of heat, there is evolution of heat. म्हणजे ज्या गोष्टी आयडियल सोल्युशनमध्ये होत नाहीत त्या सगळ्या गोष्टी नॉन आयडियल सोल्युशनमध्ये होतात. म्हणजे रोल्स लॉ फॉलो करत नाही, व्हॉल्यूम चेंज करतो, हीट इव्हॉल्व होते, हीट ॲब्झॉर्ब होते, बॉन्ड फॉर्मेशन, बॉन्ड ब्रेकिंग, या सगळ्या गोष्टी नॉन आयडियल सोल्युशनमध्ये होतात. आता आपण एक्झाम्पल बघूयात नॉन आयडियलचं. when we add water plus sulfuric acid, we took water 100 ml, we took sulfuric acid 100 ml.
it is expected that they form 200 ml solution, but here it is 180 ml solution. Why is this so? Because volume is decreased because heat is evolved and reduction in total volume. म्हणजे ह्या रिॲक्शनमध्ये हीट इव्हॉल्व झाली आणि रिडक्शन झालं आहे, म्हणून ह्याचा वॉल्यूम पण कमी झाला आहे. म्हणजे इथं वॉल्यूम कमी झाला, इथं हीट इव्हॉल्व झाली आहे, म्हणजे ह्याच्या प्रॉपर्टीज चेंज झाल्या आहेत, म्हणून ह्याला आपण नॉन आयडियल सोल्युशन म्हणतात. सो वी हॅव सीन what is solubility of liquid in liquid, what are the factors affecting solubility of liquid, then what is binary solution, what is ideal solution, what is non-ideal solution. We have to by heart these, we have to by heart the examples of each category, that is miscible liquid, immiscible liquid. Then you have to learn what is phenol water system with diagram. So in the next lecture we are going to see next topic of solubility of drugs. Until then, you must by heart this topic. Thank you.